नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान ना सुपरमॅन ना स्पायडरमॅन, आय एम अग्रीमॅन म्हणजेच आगरी माणूस राजेश मात्र आपला काव्या मुद्रेश व्लॉग मध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलोय सर्वांचा आवडता मैदान म्हणजे उसाटणे मैदान. कुठे मैदान हो की नको हो, उसाटणे हा मैदान नक्कीच होतो डेफिनेटली. तो पाहू शकता, उसाटणे मैदानात वाजलेत एक आणि खूप सारी बैल आलेली आहेत. आणि मित्रांनो, आज आपण खूप सारं कव्हर करणार आहे, कारण खूप साऱ्या दिवस आपण मैदानात नव्हतो. सो चला आता आपण जाऊया मैदानात आणि बघूया कोणकोणती बैल आली आहेत आणि काय काय धमाल बघायला भेटते. मित्रांनो, आंबेगावचा सुंदर सुद्धा मैदानात दखल झालेली आहे आणि उसाटणे मैदान हा सर्वांचा आवडता मैदान आणि त्या मैदानात सुंदरची सुद्धा कारकिर्दी खूप भारी आहे. आंबेगावचा सुंदर सध्या यावर्षी खूप चर्चेत. मित्रांनो, आपला सर्वांचा लाडका मुंबईचा किंग वरदान 50-50 उसाटणे मैदानात दाखल. आताच वरदान 50-50 आणि पॉवर 003 यांचा फेरा झाला होता. मित्रांनो, सध्या चर्चेत असलेला पाणीगावचा बादल सुद्धा उसाटणे मैदानात आलेला आहे ना. दादा, शर्यत जमले का? शर्यत जमल शर्यत. आणि हा आदईचा तुफान सुद्धा मैदानात एंटर झालेला आहे. सो आज खूप मोठी नामांकित बैल येणार आहेत उसाटणे मैदानात. सो मित्रांनो, गावठाणचा बादल सुद्धा आलेला आहे. मित्रांनो, प्रत्येक अड्ड्यात आपल्याला टिटवी बैल दिसेल आणि आज सुद्धा उसाटणे मैदानात मस्त सजून धजून आलेला आहे टिटवी बैल. निघाला मैदान दाखवायला का दादा? नाही, आत्ताच उतरलाय तो टेम्पोतून. सो आता इथे कुठे बांधतील. सो मित्रांनो, शेड खाली वरदान 50-50 बांधलेलं आहे आणि सध्या मुंबईमध्ये नाव करतोय 50-50. हातात असतानाच खूप मोठी कारकिर्दी त्याची. त्याच्या अंगावरती मुंबई केसरी बुलेट सुद्धा झाले होते. आपल्या साईराज दादांनी केलेला होता मैदान 3 फेऱ्यांचा आणि आता दुसरा झालेला आहे आणि खूप सारा नाव करत आहे आपल्या गावाचा, सोनारपाड्याचा आणि परिषद भंडारी दादांचं. सो मित्रांनो, आता सध्या नाव करतोय आदत वयात भुंगा महेश शेठ पाटील दादा यांचा आणि त्यांच्याच दावणीचा तेजा बैल आणि आदत वयात खूप मोठी शर्यती जिंकून अंगावरती गुलाल घेतलेला आहे. सो आपल्या चॅनलमार्फत पहिल्यांदा भुंगा दिसतोय आपल्याला, कारण आपण कधी प्रत्यक्षात पाहिलं नाही. मैदानात मी कमी, पण आज नक्कीच भुंगाला बघायला भेटलं मला. आणि नक्कीच दादा आले तर छोटीशी मुलाखत घेऊ. इथे तेज आहे. मित्रांनो, खुटारीचा सोन्यासुद्धा मैदानात दखल आणि शेड खाली खुटारीचा सोन्या आणि 50-50 वरदान. मित्रांनो, विषय काय माहिती नाही, पण बैलगाडा क्षेत्रामध्ये प्रथमच असं काय घडताना दिसतोय. एक बस आली आहे प्रेक्षक बघण्यासाठी. आपण त्यांच्याकडनं संवाद साधूया दादांकडे. दादा, आज काय विशेष काय असं की आज बस दिसते मैदान? बैलगाडा शर्यत. कुठून आले दादा? आम्ही उल्हासनगरची. उल्हासनगर शर्यत पाहण्यासाठी. हो, अरे बापरे, मजा येते. काय बोलतो बाबू, कसं काय आज मैदानात? तुला आवड आहे बैलगाडा शर्यतीची? आवड आहे तुला बैलगाडा शर्यतीची? कोणता बैल आवडतो तुझा? आवडता बैल कोणता? नाव काय? वरदान 50-50. हा मुंबईचा किंग आहे बाई. तो सर्वांचा आवडता लाडता. आदत वयात नाव केलं होतं. तुला कसं आवडतं? काय आवडतं? त्याचा पल आवडतं? काय आवडतं? वरदानच आवडतं. सो पाहू शकता, वरदान हा मुंबईमध्ये खरंच नाव करतोय. एक छोटासा, आज सुट्टी लागली म्हणून आलेस ना? अभ्यास करत जा. मित्रांनो, पॉवर पाहू शकता. आताच वरदान 50-50 आणि पॉवरचा फेरा झाला आणि त्याच्या पाठीमागेच आपला राजा 003. शिरवलीचा राजा सुद्धा उसाटणे मैदानात दखल झालेला आहे. मित्रांनो, DSP ग्रुपचा सरपंच सुद्धा मैदानात दखल झालाय, पाहू शकता. आणि मित्रांनो,
DSP ग्रुपचा सिट्टीसुद्धा मैदानात दाखल झाला आहे. सो मित्रांनो, नाशिकवरून सोन्यासुद्धा आलेलं आहे उसाटण्या मैदानात. सो मित्रांनो, आपल्यासमोर आहे नाशिक एक्सप्रेस सोन्या, आणि सोन्या आज उसाटण्या मैदानात आलेला आहे. महेश शेठ यांच्या मित्रांनो, बिनजोडप्रमाणे 3 फेऱ्यासुद्धा गाजवतो आहे आपला अनंत रेकर आणि वैभवदादा यांचा वादळ. सो 3 फेऱ्यामध्ये फायनलला राहून विजयाचा गुलाल घेतो. नक्कीच मुंबईप्रमाणे घाटसुद्धा गाजवतो असा वादलप्रमाणे धावतो आहे. उसाटणे मैदानात आला आहे आणि उसाटणं मैदानसुद्धा वादलचा खास मैदान आहे. जाईल त्या मैदानात गुलालात असणारा असा वादल. मित्रांनो, भालगावचा शंकरसुद्धा मैदानात आला आहे. सध्या शंकरसुद्धा नाव करतो. या शंकरने बकासूर सोबत शर्यत खेळली होती आणि विजयाचा गुलाल घेतला होता. सो मित्रांनो, पाहू शकता सध्या वेगाचा बादशाह वर्धनसोबत नेहमीच धावणारा असा महबूब 8001 वैभव शेठ मुठे यांचा महबूब सध्या मुंबईमध्ये तर खूप नाव करतोयच. बिंदोडचा मैदान गाजवत आहे आणि त्याच्यासोबतच नवीन खरेदी आहे मोर्या. आई बघा, एक शिंगाचा बैल. दादा नाव काय? हां, स्वामी. आधीपासूनच एक शिंगाचा आहे का? हो, आदिवासी. पाहू शकता एक शिंगाचा स्वामी लहानपणापासून. कुठल्या गावचा दादा? नेवाली गावचा स्वामी. पाहू शकता एक आगळा वेगळा बैल, त्याला एकच शिंगा आधीपासूनच आहे. सो मित्रांनो, आतिश पाटील दादा यांचा आदत वय नाव करणारा सुंदर सुद्धा आलेला आहे मैदानात. सध्या घाटाप्रमाणे मुंबईसुद्धा गाजवते आणि शर्यत जमलेली आहे. मित्रांनो, लवकरच आपल्याला शर्यत पाहायला भेटेल कोणासोबत आहे आणि पैरे कोण आहे. आता आपल्यासमोर मैदानात आला आहे अनंत रेकर आणि वैभवदादा यांचा वादल बैल. वैभवदादा पण आहेत आणि आता शर्यत आहे ना दादा? शर्यत जमलेली आहे. सो अनंत रेकर दादा खूप दिवसांनी तावडीत सापडल्यात. नंतर त्यांच्याशी बोलूया आपण. मित्रांनो, तुफान असा आज उसाटण्या अड्डा भरलेला आहे. पाहू शकता आपण, पब्लिक पाहू शकता. भाई नाद, ह्याला नाद बोलतात. पब्लिक बघा, आज उसाटणा अड्डा एकदम डेंजर भरलेला आहे. मित्रांनो, आता आपण आलेली छोटी मोठी बैलं बघितली आणि आज खूप मोठमोठ्या शर्यती होणार आहेत. नक्कीच आपल्याला जर मोठमोठ्या शर्यती झाल्या तर मुलाखती बघायला भेटणारच आहेत. आणि मित्रांनो, हा छोटासा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला, बाय.